बोगस बियाणासह 5,42,000चा मुद्देमाल जप्त। औंढा नागनाथ बाजारात सोयाबीनला सध्या 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना सोयाबीनचे उत्पादन आम्ही 10,000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करू, असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या अनधिकृत बियाणे विक्री रॅकेटचा सुरवाडी येथे कृषी विभागाने पर्दाफाश केला। जिल्हास्तरीय भरारी पथकाने जून 20 रोजी हनुमान मंदिरासमोर सुरू असलेल्या या विक्रीवर धाक कारवाई करत 14 बॅग सोयाबीन बियाणे आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 5,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किशोर शेळके यांच्या फिर्यादीनुसार तपासणी दरम्यान स्कॉर्पिओ MH24S-4590 वाहनात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांचा साठा आढळला। वाहनातील रणजित दामोदर पवार, राहणार मसला, तालुका पाथरी, जिल्हा परभणी यांच्याकडे बियाणे विक्री परवाना, खरेदी विक्रीची कागदपत्रे, पावत्या व इतर नोंदी मागविण्यात आल्या। मात्र कोणतीही वैध कागदपत्रे सादर न केल्याने पंचनामा करून कारवाई करण्यात आली। तपासात संबंधित व्यक्ती गेल्या महिनाभरापासून सुरवाडी, निशाणा, सुरेगाव, सिद्धेश्वर व गलांडी परिसरात फिरून बियाण्यांची विक्री करत असल्याचे समोर आले। शेतकऱ्यांना हे बियाणे ब्राझीलमधील कंपनीसाठी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला जात होता। बियाणे सुमारे 300 रुपये किलो दराने विकले जात होते, तसेच काही शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कमही घेण्यात आल्याची माहिती आहे। जप्त बियाण्यांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औंढा नागनाथ तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करून पावती घेण्याचे आवाहन केले आहे। रणजित पवार हे सुरवाडी येथे आल्याच्या नंतर त्यांनी बियाणे घेऊन आम्हाला दाखविल्याच्या नंतर ते म्हणले बा आधी 500 रुपये ॲडव्हान्स भरा। 500 रुपये ॲडव्हान्स आम्ही दिले आणि त्यांनी आम्हाला बियाणं दाखविलं। बियाणं चांगल्या प्रतीचं आम्हाला दिसल्यामुळं आम्ही ते बियाणं 300 रुपये किलो याप्रमाणे आम्ही घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला मोबाईल नंबर दिला। आमचा मोबाईल नंबर उचलीत नव्हता, काय नव्हता। नंतर त्यांनी तो बियाणं घेऊन आमच्या सुरवाडीला आल्याच्या नंतर आम्ही म्हणलं त्यांना की बाबा या बियाणाचे लेबर वगैरे काही आहे का नाही, तर कंपनी नाही म्हणला। तो म्हणला मी असंच एक प्लॉट घेतलेला आहे आणि हे ब्राझील नावाचं बियाणं आहे आणि ते प्लॉट आम्ही 10 प्लॉट एका गावात 10 प्लॉट देणार आणि त्या 10 प्लॉट दिल्याच्या नंतर ते परत नंतर निघाल्याच्या नंतर हार्वेस्ट झाल्यावर ते बियाणं आम्ही 10,000 रुपये क्विंटलनं वापस घेणार असा आम्हाला भूलथापा यांनी दिल्या। आणि रणजित पवार हिंगोली परभणी जिल्ह्यातील यांनी आम्हाला 300 रुपये किलोनं बियाणं दिलं आणि नंतर सोयाबीन निघल्याच्या नंतर हार्वेस्ट झाल्याच्या नंतर 10,000 रुपये क्विंटल घेतो म्हणून आम्हाला सांगितलं। मात्र आमच्या लक्षात निदर्शनात आलं की बियाण्यामध्ये फसवणूक आहे। पन्नीमध्ये 10 किलोची पॅकिंग आहे आणि लेबल नाही, कुठलं बिल नाही, कुठलं काहीच नाही। शेतकऱ्याकडून सगळे पैसे जमा केले आमच्याकडून आणि नंतर 10,000 रुपये घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं। मात्र आम्ही कृषी खात्याला फोन केला आणि त्याला कळवलं। त्याच्यानंतर कृषी खात्याचे अधिकारी आले आणि हे बियाण्यामध्ये फसवणूक आहे, तुम्ही फसवू नका असं कळल्याच्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो औंढा नागनाथला।